उपस्थित प्रेक्षक पत्रकार भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 96 आणि 97 यांच्या माध्यमातून आयोजित मानाची दहीहंडी एक वेगळा असा उत्सवाचा कार्यक्रम आयोजक यशस्वीरित्या मानाची दंडी त्यांनी 3ऱ्या वर्षामध्ये यशस्वी पदार्पण केलं आणि अत्यंत उत्तमरित्या या दहीहंडी उत्सवाचं दहीहंडीच्या अगोदरच 2 दिवस अगोदर उत्तम नियोजनाचे आयोजन केल्याबद्दल सर्व आयोजकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. दहीहंडी उत्सव हा खूप प्राचीन आहे. श्रीकृष्ण आणि त्यांचे सहकारी एका चांगल्या उद्देशाकरता आपल्या सर्व सहकार्यांनी एकत्र यावं, एकमेकांना विश्वास देत उभे करावे आणि आपलं उद्दिष्ट पूर्ण केल्यानंतर त्या यशाचा भागीदार प्रत्येकाला बनवावं. आणि ही परंपरा आपल्या संपूर्ण भारतामध्ये, कर्नाटकमध्ये, महाराष्ट्रामध्ये वाढीस आहे. प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात, गावामध्ये आणि नंतरच्या काळामध्ये शहरामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये दहीहंडी उत्सवांचं आयोजन केलं. या उत्सवांचं आयोजन होत असताना आपण आपल्या संस्कृती आणि परंपरेचं जतन करतोय. हे सगळे युवा गोविंदा, म्हणजे आता मुलं असतील आणि मुली असतील, साहसी या फळ लावण्याच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहभाग घेतात. परंतु काही वर्षापूर्वी ही दहीहंडी आणि या दहीहंडीच्या माध्यमातून निर्माण झालेली स्पर्धा अगदी जास्त फळ लावण्याची असेल किंवा बक्षिसांच्या रकमेची असेल, ही अनेक ठिकाणी जीवघेणी ठेवू लागली आणि त्यामुळे तोटाची देखील बंधनं या उत्सवाला आली, या दहीहंडीला आली. आणि त्यानंतर फक्त महाराष्ट्रात नाही तर भारतात नाही तर संपूर्ण देशामध्ये असे विविध प्रकारचे साहसी खेळ हे आयोजित केले जातात आणि प्रत्येकानं त्यावेळेस केलेला संघर्ष आणि त्यानंतर या दहीहंडीला मिळालेलं अधिकृत खेळाचा दर्जा, हे सगळ्या दहीहंडी भक्तांचं यश आहे, आयोजकांचं यश आहे. सर्व या दहीहंडी भक्तांमध्ये आयोजन करणारे आयोजक आणि सर्व गोविंदा यांच्या निमित्तानं अभिनंदन करतो. आज मानाची दहीहंडी असा वेगळा हा कार्यक्रम आणि ज्या प्रमाणामध्ये मुलांचा सहभाग आहे, त्यामुळे अशी जी मुलांचा सहभाग हा बघत असतो. परंतु मला वाटतं मुंबईहून जास्तीत जास्त पदक आणि समानतेचा अधिकार जर कुठल्या दहीहंडीमध्ये कुठल्या आयोजनामध्ये करतो तर नानाच्या मानाच्या दहीहंडीचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. ही दहीहंडीचा उत्सव आणि हा खेळाचा मिळालेला दर्जा या सर्व दहीहंडी पथकाने गोविंदानं जे काही सेफ्टी मेजर्स आहेत, सगळ्यात थांबून वाढवणारा जो शेवटचा लहान गोविंदा तो शेवटच्या थरावर चढतो आणि तो जिथपर्यंत खाली येत नाही तिथपर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये जातो. त्यामुळे त्यांनी सगळे सेफ्टी मेजर्स, ज्यांना हेल्मेट असेल किंवा इतर जे डाळ आहेत हे सर्व आपण घातले पाहिजे. जेवढं ही जबाबदारी गोविंदा पथकांची आहे एवढीच ही जबाबदारी आयोजकांची देखील आहे. आयोजकांनी देखील या गोष्टीची खबरदारी घेतली पाहिजे. सपोर्ट सिस्टीम आपल्या गोविंदाची असेल किंवा नसेल, परंतु बाजूच्या आलेल्या वेगळ्या पथकांनी देखील त्या प्रसंगामध्ये या सर्व गोविंदांना सपोर्ट केला पाहिजे. एक उत्तम नियोजन आपल्या ह्या मानाच्या दहीहंडीमध्ये घेतलं गेलेलं आहे. नक्कीच आज नवी मुंबई शहर हे सर्वांगण उत्तम शहर म्हणून उभारलेलं आहे आणि नक्कीच या शहरामध्ये स्वच्छ शहर आणि त्याच्यानंतर खेळण्यायोग्य शहर आहे.
आणि राहण्यायोग्य शहर असताना सर्व सोयी सुविधा या शहरामध्ये असताना या शहरामधली संस्कृती आणि उत्सवांची परंपरा देखील जतन केली पाहिजे. या नवी मुंबईच्या नावलौकिकांमध्ये या अशा आयोजकांचं आणि ह्या अशा उत्सवांचं आयोजन करणाऱ्या प्रत्येक घटकांचं नवी मुंबईच्या वाढीच्या योगदानामध्ये एक सिंहाचा वाटा आहे. या गोष्टीचा उल्लेख आपण केलाच पाहिजे. मी आज सर्व गोविंदांना एवढंच सांगेन की आपण आपल्या साहसी खेळाच्या उत्सवामध्ये दहीहंडी किंवा या थर लावण्याच्या प्रकारामध्ये आपल्या प्रत्येक सहकार्यांच्या जीवाची देखील आपण पर्वा केली पाहिजे. आणि नक्कीच अत्यंत चांगल्या पद्धतीनं कोणतेही बिंदू न होता आपला हा दहीहंडी उत्सव हा पूर्ण यशस्वीरित्या पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करतो. सर्व आलेल्या दहीहंडी पथकांना त्यांच्या संपूर्ण खेळाकरता मनापासून शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर गणेशजी भगत ज्या पहिल्या सकाळी गेल्यानंतर ती गर्दी उत्सवाच्या दिवशी नसते, ती 2 दिवस अगोदर आपण या ठिकाणी आयोजित केली. त्याबद्दल आपलं आणि आपल्या सर्व सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.